नमस्कार, मी स्वप्नील जाधव. तुम्ही पाहताय सिद्धांत प्राईम. आपल्या समोर आता प्रभाकर बांगर हे आहेत. ते अवसरी पिंपळगाव जिल्हा परिषद गटातून त्यांनी जिल्हा परिषद यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आपण आता त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. ते कोणकोणत्या भागात फिरले, नागरिकांचा कसा प्रतिसाद लाभत आहे, कोणाकोणाच्या समस्या जाणून घेतल्या आणि नक्की विकास झाला आहे का, आपण त्याच्यासोबत चर्चा करूया. प्रथम तुमचा परिचय द्या. मी प्रभाकर गोपाळा बांगर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पुणे जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करतोय आणि आता जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आणि प्रचाराचा झंझावात सकाळी 7 वाजताच मी त्या ठिकाणी सुरू करत असतो. सकाळी 7 ते 12 या वेळापर्यंत मी घर टू घर प्रचार मतदारांपर्यंत त्या ठिकाणी केलेला आहे. त्यानंतर आज लग्नाची तीत मोठी असल्यामुळं अनेक लग्न समारंभांना देखील त्या ठिकाणी भेट दिली आहेत. आणि त्यानंतर आता वाळुंजवाडी गावामध्ये आहे मी, बैलगाडा घाटामध्ये त्या ठिकाणी देखील बैलगाडा मालक असतील ग्रामस्थांना शुभेच्छा दिलेल्या आहे. म्हसोबा महाराजांची यात्रा आज वाळुंजवाडीमध्ये आहे आणि आपल्या पाठीमागे देखील म्हसोबा महाराजांचं देवस्थान आहे. त्या ठिकाणी श्रीफळ वाढवून म्हसोबा महाराजांचं दर्शन घेऊन या ठिकाणाहून मी निघालेलो आहे. आता तुम्ही दिवसभरात कोणकोणत्या भागात प्रचार केलाय आणि समस्या कोणकोणत्या जाणून घेतल्यात? सकाळी अवसरी खुर्द गावामध्ये टेमकरमळा असेल, दरेकर वस्ती असेल, शिंदेमळा असेल या भागामध्ये मी घर टू घर त्या ठिकाणी प्रचार केलेला आहे. आणि घराघरात गेल्यानंतर लोक उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी प्रतिसाद देत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न अनेक वेळा मांडलेले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचा कसा पाठिंबा? अगदी पुरुष मंडळी तर मला ओळखतात, परंतु घरामध्ये गेल्यानंतर महिला देखील मला त्या ठिकाणी ओळखतात. कारण प्रत्येकाकडे अँड्रॉइड मोबाईल आहे. या अगोदर मी केलेली कामं, माझी आंदोलनं, मोबाईलवरती असलेल्या, माझ्या यूट्यूबवरती असलेल्या बातम्या घराघरामध्ये लोकांनी पाहिलेल्या आहे. माझं काम त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्यामुळं घरातील महिला देखील मला त्या ठिकाणी ओळखतात आणि त्यांनी सांगितलेलं आहे की तू आमच्यासाठी, शेतकऱ्यांसाठी लढणारा माणूस आहे, तू काळजी करू नको. काही लोकांना फक्त राजकीय दबावापोटी ही मंडळी समोरच्या मंडळींवर लगेच दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात. म्हणून ते मला सांगतात की तू काळजी करू नको, आम्ही तुझ्याबरोबर आहे. आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो, काल परवा पण आपल्याला मी सांगितलं की लोक तोंडावर येणार नाही, परंतु मतदानातून नक्की दाखवून देतील. आणि शेतकऱ्यांना सुद्धा मी जाहीरपणानं सांगितलेलं आहे की आजपर्यंत मी कुठल्याही कामाच्या बाबतीमध्ये कमी पडलेलो नाही. जसं शेतकऱ्याच्या दावणीला, खोट्याला बांधलेला जो बैल असतो, त्या बैलाला वाटेल तेव्हा शेतकरी सोडतो आणि अवताला झुपतो, तसं आजपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याने सांगितलेलं काम अगदी दावणीच्या खोट्याच्या बैलासारखं मी प्रामाणिकपणे त्यांचं केलेलं आहे. आणि यापुढे देखील त्यांना मी सांगितलेलं आहे, तुमच्या खोट्याच्या बैलासारखं कधीही माझी दावं सोडायचं आणि कधीही मला तुमच्या कामासाठी झुपायचं, मी तुमच्यासाठी अर्ध्या रातीला तयार आहे. आणि तो विश्वास मतदारांना आहे, शेतकऱ्यांना आहे. त्याच्यामुळं मला खात्री आहे की लोक प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसाला कधीच नाकारू शकत नाही. तुम्ही आता ही निवडणूक कोणत्या पक्षाकडून लढवतात आणि तुमचे चिन्ह काय असणार आहे? स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून ही निवडणूक मी लढवतो आहे. आणि माझं चिन्ह शिट्टी हे चिन्ह मला मिळण्याची 100% खात्री आहे. आणि हे चिन्ह मिळेल, परवाच मिळेल. अपक्ष उमेदवार म्हणून मीच एकमेव उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि माझी पहिलं चिन्ह आहे शिट्टी. त्यामुळं निश्चितपणानं शिट्टी हे चिन्ह मला मिळेल. आणि मी तुम्हाला सांगतो, समोरचे दोन्ही उमेदवार धनदांडगे आहेत, पैशावाले आहेत. आणि धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा हा सामना या ठिकाणी होणार आहे. आणि किती जरी कोणी पैशाचा वापर केला आणि किती धनशक्तीचा वापर केला, तर जनशक्ती या ठिकाणी जिंकल्याशिवाय राहणार नाही. आणि जनशक्तीचा मला पाठिंबा आहे. म्हणून ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होणार आहे. एका बाजूला पुढाऱ्यांची संख्या जास्त आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र सर्वसामान्य जनता आहे. जनता विरुद्ध पुढारी अशी देखील ही लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. जरी पुढारी माझ्याबरोबर नसतील, कारण प्रत्येकाचे हितसंबंध गुंतलेले आहेत, काहीतरी स्वार्थ आहे, म्हणून ही मंडळी त्यांच्या पाठीमागे जरी फिरत असली, माझ्याकडं सर्वसामान्य माणसं आहेत. आणि माझे मतदार, माझे प्रचार करणारे कार्यकर्ते देखील सर्वसामान्य आहे. आणि मतदार देखील हा सर्वसामान्य आहे, जो शेतकरी आहे, कष्टकरी आहे आणि सर्व समाजातील, जाती धर्मातील गोरगरीब जनता आहे. कारण मी काम करताना कधीही सर्व समाजातल्या लोकांना बरोबर घेऊन काम केलेलं आहे, सगळ्या जाती धर्माची लोक. आणि माझा शेतकरी हा माझ्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहील. कारण ही लढाई ही शेतकऱ्याची, गोरगरिबाची आणि कष्टकऱ्याची लढाई आहे. आणि त्यांचा प्रतिनिधी म्हणून एक प्रभाकर बांगर हा गोरगरिबाचा, कष्टकऱ्याचा, शेतकऱ्याचा आवाज म्हणून निश्चितपणानं जिल्हा परिषदेमध्ये हा आवाज घुमल्याशिवाय राहणार नाही, धडकल्याशिवाय राहणार नाही, याची मला 100% खात्री आहे.
शेवटचा प्रश्न, नागरिकांना आता काय आवाहन करणार? नागरिकांना माझं कळकळीचं आव्हान एक आहे, आता पैशाचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू होईल. हे लोक पैशाचा वापर करतील, हॉटेल खुले करतील, जेवणावळी घालतील, दारू पाजतील. कारण अनैतिक मार्गानं आणि तिच्या मार्गानं निवडणुका लढणं, जिंकणं हा यांचा एक प्रकारे फंडा बनलेला आहे आणि लोकांना त्यांनी गृहीत धरलेला आहे. परंतु माझी लोकांना कळकळीची विनंती आहे, या देशाचे मालक तुम्ही आहात. टॅक्स तुम्ही भरता, जीएसटी तुम्ही भरता, तुमच्या जीवावर हे राज्य चालतं, देश चालतं. आणि म्हणून हे जर लोक तुम्हाला गृहीत धरून या ठिकाणी तुमचा या ठिकाणी वापर करून घेत असतील आणि 5 वर्ष तुम्हाला विचारणार नसतील, तर मग मला वाटतं का लोकांनी सुद्धा याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि तुमचा फक्त वापर करून घेणाऱ्या लोकांपासून तुम्ही सावध राहिलं पाहिजे. आणि जरी पैसे घेऊन कुणी घरी आलं, तुम्ही घ्या, कारण हे काही त्यांच्या कष्टाचे पैसे नाही, हरामची कमाई आहे. आणि कष्टाचे पैसे कुणी कोणाला वाटत नसतं. ही हरामची कमाई घ्या, लक्ष्मीला लात मारू नका. परंतु गुप्त मतदान आहे, मतदानातून यांना यांची जागा दाखवून द्या. हे होते प्रभाकर भांगर. आता येणाऱ्या काळात त्यांना नागरिक कशा पद्धतीने पाठिंबा देणार आपण आता पाहणार आहोत. शेतकऱ्यांसाठी अनेक वेळा त्यांनी आवाज उठवलेला आहे. पाहूया आपण येत्या काळात त्यांना नागरिक कशा पद्धतीने पाठिंबा देत आहे. मी स्वप्नील जाधव, सिद्धांत प्राईम, आंबेगाव.